त्या सगळ्या अमेरिकेच्या, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाच्या मुलांना तुम्ही नंतर भेटा रे, एवढंच म्हणावंसं वाटतं. नाही नाही, जे लोक असं सतत मागे लागतात त्यांना एवढंच सांगावंसं वाटेल की तुमचं तुम्ही बघा ना यार, चांगला मुलगा मिळाला की लग्न करा. वय डज नॉट मॅटर. मग बातमी कधी? सारखी काय ग किरकिर लावली? फालतूचं लेक्चर देऊ नको मला. खड्ड्यात जागा. आता आले बॉस्टनचे काका अक्षता टाकाया कॅलिफोर्नियावरून. 2025चा पहिला धमाका जो ठरणार आहे तो म्हणजे फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. नवशक्तीच्या आमच्या या खास स्टुडिओमध्ये म्हणजे टेरेसमध्ये आज जमलेले आहेत आपले फर्स्ट क्लास आवडते कलाकार आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचे खूप लाडके. आज आपल्यासोबत आहे फर्स्ट क्लास दाभाडेची टीम. येस, पहिलं सालाबादप्रमाणे मी हेमंत डोमे जे कॅप्टन ऑफ द शिप आहेत. तू म्हणालीस तसं मित्रांसोबत घाट घातला आणि मला कायमच आवडतं की आपल्या मित्रांसोबत, आपल्या माणसांसोबत आपण काम करावं. काय त्यांनी त्या प्रोसेसची मजा दुप्पट होते. म्हणजे अनोळखी लोकांबरोबर काम करण्यातही मजा आहे, कारण त्या कामाच्या प्रोसेसमध्ये त्यांच्याशी मैत्री होते. पण मित्रांसोबत काम करण्याची मजा काहीच्या काही वेगळी आहे. म्हणजे मी आणि अमेयानी या सिनेमाआधी बरोबर 20 वर्ष आधी काम केलं होतं एकत्र, जे खूप प्रायोगिक नाटकं आणि असं सगळं होतं. व्यावसायिक नाटकही आम्ही एकत्र केलं आहे, पण आम्ही कधी मालिका, चित्रपट हे एकत्र केलं नव्हतं. चित्रपट केला होता एक, जो करूनही 20 वर्ष झाली. सिद्धार्थ बरोबरही काम करून बरेच दिवस झाले. मागचाच सिनेमा त्याच्यासोबत केला. छोट्या भावाच्या भूमिकेत तो आहे. म्हणजे ते ठरवलंच होतं की त्याचा जो एकूण दिसणं आहे, इनोसन्स आहे त्याच्या डोळ्यातला, ते बघूनच ठरवलं की तो छोट्या भावाच्या आणि गोंड्याच भूमिकेत असेल. पण गमतीचा भाग सोड, असं नाही की हे मित्र आहेत म्हणून, तर हे त्यांच्या जागी खूप चांगलं काम करतायत आणि लोकांना आवडेल असं काम करतायत. आणि आपला हाही स्वार्थ असतो की चांगली माणसं आपल्या प्रोजेक्टमध्ये असावीत आणि त्यांच्याकडनं आपल्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्यूट व्हावं. सो त्या दृष्टीने सुद्धा या सगळ्या मंडळींची मोठ बांधली आणि मला खूप आनंद होतो आहे की आज सिनेमा तयार झाला आहे, त्याचं प्रमोशन करतो आहे. तेही तू बघतेस की हसत खेळतच चालू आहे. जणू काही ही एक पिकनिकच आहे आणि साईड बाय साईड कसं काम घडतं आहे असंच वातावरण आहे बघ. अमेय वाघ यांच्या सिनेमांची नावं आपण पाहिली तर पोपट, मुरांबा, गर्लफ्रेंड आणि मग आता फर्स्ट क्लास दाभाडे. प्रवास नीट चालला एकंदर. नाही, मध्ये मध्ये खडतर होतो प्रवास, नाही असं नाही. हां. पण ॲक्च्युली हा जो सिनेमा आहे, मी असं म्हणेन की माझ्या नशिबातच होता, कारण खूप आधीपासून प्लॅनिंग चाललं होतं या सिनेमाचं. पण हेमंतला जसं मनासारखं स्क्रिप्ट हवं होतं हेमंतला जसं मनासारखं स्क्रिप्ट हवं होतं तसं स्क्रिप्ट तयार होईपर्यंत आम्ही थांबलो होतो. ते स्क्रिप्ट खरं तर त्यांनी खूप आधी लिहिलं होतं, मला एक स्क्रिप्ट ऐकवलं होतं, पण ते स्क्रिप्ट मनासारखं होईपर्यंत वेळ गेला मध्ये. आणि त्या मधल्या वेळात त्यांनी झिम्मा 2 केला आणि सनी केला. आधी सनी केला आणि मग झिम्मा 2 केला आणि मग हे स्क्रिप्ट करायचं त्यानं ठरवलं. ॲक्च्युली जे आधी त्यांनी स्क्रिप्ट ऐकवलं होतं त्यात मी आणि क्षितिज होतो, म्हणजे बहीण भावाच्या भूमिकेत. पण त्या स्क्रिप्टचा जो जीव होता तो असा 2.25-2.5 तासाचा सिनेमा तेव्हा वाटत नव्हता. ही गोष्ट त्यालाही तेव्हा मान्य होती. आणि मग सिद्धार्थ चांदेकर यांनी मध्यस्थी करून त्याच्यात त्यांना काही 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी सुचवल्या. त्या तिसरं भावंड आलं आणि या गोष्टीचा आम्हाला आनंदच झाला, खूपच आनंद झाला. कारण मी आणि सिद्धार्थसुद्धा ह्याच्या आधी एक सिनेमा करायचा प्रयत्न करत होतो एकत्र. म्हणजे जस्ट एक काहीतरी जर्म होता, पण तो सिनेमा त्यासाठी लेखक मिळालं नाही, दिग्दर्शक मिळालं नाही, काहीच झालं नाही. आणि इव्हेंच्युअली ह्या सिनेमाच्या निमित्ताने हा सगळा जो योग होता तो जुळून आला. तर मी हेमंतचे आभार मानीनच की त्यांनी या सिनेमात आम्हाला तिघांना कास्ट केलं. पण क्षिती आणि सिद्धार्थचे सुद्धा स्पेशल आभार मानले पाहिजेत की त्यांनी हेमंतला पुश नसतं केलं तर अजून 2 वर्ष लागली असती असं मला वाटतंय. मोठा म्हणण्यापेक्षा मला वाटतं हेमंतला त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पना सगळी तयारच होती. त्या सिनेमाचंही नाव आधी वेगळं होतं पूर्णपणे. पण असा एक विषय निघाला की
आपण एक काहीतरी फॅमिली ड्रामा करायला पाहिजे, की अशी मोठी फॅमिली, वेगळी फॅमिली आणि इश्यूज आहेत त्यांच्यामध्ये, पण पण तरीसुद्धा एकत्रपणा आहे. असं असं छान काहीतरी मस्त, म्हणजे जे आपल्याला वाटायचं ना हम आपके है कौन किंवा हम साथ साथ, ते बघताना कसं फील यायचं की सगळ्यांनी एकत्र बसून पाहावं. मी म्हणलं मला तशी एक फॅमिली फिल्म बघायची भयंकर इच्छा आहे आणि मला फक्त बघायची, ऑडियन्स म्हणून बघायची नाही, तर मला कामही करायचं आहे त्याच्यामध्ये. अशी अशी एक फिल्म बनवावी का, आपण करावं का. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यात एक विषय आहे, पण त्याआधी मला आम्हाला जी कन्सेप्ट ऐकवली होती त्याच्यावर काम करायचं आहे. मग त्यांनी ती पण ऐकवली. म्हणलं हे दोन्ही फार चांगले. मी म्हणलं या दोन्हीचा एक सिनेमा होऊ शकतो का, एवढंच बघ. म्हणजे या दोन्ही कॉन्सेप्ट फार अप्रतिम आहेत, पण हे दोन्ही जर का एकत्र आले तर मला वाटतं प्रत्येका ह्याचं काय 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 वाढू शकतं ते. आणि अशा रीतीनं फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा घडला. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे किंवा मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की आम्ही एकमेकांना विचारत, एकमेकांना सांगत, काहीतरी सजेस्ट करत, काहीतरी तयार करतो आणि त्याचं हेमंत इम्प्लिमेंटेशन करतो. म्हणजे कोणाचंही काहीही सजेशन असेल, म्हणजे ते छोटं जरी असे ना, ते इम्प्लिमेंट करतो. तो त्याच्यावर पूर्ण विचार करतो. तो ते अजिबात हां. आणि त्याला त्याच्यातनं एक कलाकृती घडवायला भयंकर आवडतं, की आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी बनवायला पाहिजे. मी आहेच आहे, मी त्याला वाट दाखवणारच आहे डेफिनेटली. त्याच्या पद्धतीनं, त्याच्या कन्व्हिक्शननीच तो करणार आहे. पण त्याला सगळ्यांना एकत्र घेऊन सिनेमा बनवायला भयंकर आवडतं. आणि फक्त एकत्र घेणं म्हणजे कास्ट करणं नव्हे, तर खरंच सगळ्यांचं ऐकणं, सगळ्यांशी चर्चा करणं आणि मग सिनेमा घडवणं. सो मला वाटतं की ही फिल्म मेकिंगमधली एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी हेमंतला जमली आहे. फायनली हे जोडीने असे इकडे बसलेत माझ्याबरोबर इंटरव्ह्यूला, तर मला छान वाटतंय. आणि आय एम शुअर तुम्हालाही खूप छान वाटायचं की फायनली तुम्ही एकत्र सिनेमा करताय. मग आता याच्यासाठी काय हेमंत क्षितीला किती मोठी ट्रीट दिली आहे, पार्टी दिली आहे, पैसे चाललेत, काय घडलं? काय असं झालं? जोक्स अपार्ट, पण छान वाटतंय. बाकी चालेल. नाही त्यांनी दोघांनी सगळ्यात मोठं काय दिलं असेल तर म्हणजे सिद्धू, कारण मी काम केलं आहे त्याच्याबरोबर आधी, पण एवढं सांगते की त्या दोघांनी आउटस्टँडिंग काम केलं आहे. आणि आय थिंक म्हणजे खरंच खूप सुंदर काम केलं आहे. सो दॅट इज द बिगेस्ट गिफ्ट दॅट दे गेव अस, की असं आता आय कांट इमॅजिन एनीवन एल्स अदर दॅन देम. सो हे सगळ्यात मोठं गिफ्ट त्यांनी दिलं आहे मला. मला असं वाटतं की हा पहिला सिनेमा ठरू दे आणि अजून अनेक सिनेमांमध्ये तुम्ही एकत्र दिसा आम्हाला. येस, नाव बॅक टू मिताली. तर लाईक यू सेड की आमची इच्छा तर खूप वर्षांपासूनची होती एकत्र काम करण्याची, पण ते काही केलं जुळून येत नव्हतं. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट कोणी विचारत नव्हतं एकतर आम्हाला एकत्र. मे बी आम्ही काय म्हणतात खऱ्या आयुष्यात जरी असलो तरी त्यांना वाटत नसू की हे कपल म्हणून दिसतील छान. पण थँकफुली दे बोथ थॉट की हे खरंच काय म्हणतात एकत्र छान दिसतील आणि ह्याचं काहीतरी वर्क होऊ शकतं. आपला इंटरव्ह्यू चालू असतानाच हे रिअलाईज झालं की आपल्या सिनेमाची टॅगलाईन आहे की आता एकत्र यावंच लागतं आहे. तर इथे आता बोलतानाच एवढं एकत्र 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 बोललं गेलं ना, की जसं सिद्धार्थ म्हटला की ते दोन वेगळ्या कॉन्सेप्ट्स होत्या, त्या एकत्र होऊन हा सिनेमा झाला. किंवा भैया आणि अमेयने कैक वर्षांनी एकत्र काम केलं, मी आणि अमेयने कैक वर्षांनी एकत्र काम केलं, या दोघांनी एकत्र काम केलं. सो असं एक सगळं खूप एकत्र 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 आणि तो खरंच एक एकत्र होऊन खरंच फॅमिलीचा सिनेमा झाला आहे. म्हणजे आम्ही रक्ताची नाती नसली तरी आम्ही तेवढेच क्लोज झालो, म्हणजे होतोच, पण या सिनेमाच्या निमित्ताने आणखी झालो. मी तर त्याला भैया म्हणते, कारण मी एकुलती एक असल्यामुळे मला भावंड काय असतं, त्यांचे रिलेशन्स काय असतात हे खरंच नाही माहिती. आणि या फिल्मच्या निमित्ताने जेव्हा मी फर्स्ट हँड ते सगळं बघितलं ना, स्क्रिप्ट किंवा ह्यांना कामं करताना, तेव्हा मला असं खरंच वाटलं की अरे पाहिजे यार, म्हणजे मोठी बहीण पाहिजे, लहान भाऊ पाहिजे किंवा भावंड पाहिजे आयुष्यात. तर मला असं वाटतं की आम्ही जसं हे सगळं एकत्र येऊन केलं आहे तसंच प्रेक्षक तुम्ही सगळे 24 तारखेला एकत्र येऊन सिनेमा पण मोठा करालच. तर राजसी, वेलकम टू मराठी इंडस्ट्री. पण असं काही म्हणजे लग्नाचेच सिनेमे करावे असं काही ठरलं आहे का तुझं? घरात गणपती झाला, नाही लाईक अँड सबस्क्राईब वेगळा होता, पण आणि मग आता हा, तर काय त्याच्या मागे काय विचार आहे?
माझ्या विचारापेक्षा मेकर्सचाच हा विचार असेल की मला लग्नासंबंधित सिनेमात घ्यावं. पण घरात गणपतीपेक्षा मी म्हणेन ह्या सिनेमात जास्ती लग्नाचा झोन आहे. अगदी सुरू हळद असेल किंवा आता लग्नाचं गाणं जे आलं आहे ते असेल किंवा लग्नानंतरच्या सगळ्या प्रथा असतील वगैरे. तर हे मला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स करताना खूप छान वाटलं. कारण सेटवरच्या एव्हरीबडी इज मॅरिड आणि मीच एकटी होते जिथं काही लग्न नाही झालं आहे. एवढी काही फार लग्न अटेंडही नाही केली आहेत की जेवणावरच असतो कारण फोकस, ते कोण बघायला जातं लग्न वगैरे. तर सगळीच कपल्स होती. तर त्यामुळे ते फर्स्ट हँड एक्सपिरियन्स करायला छान वाटलं. असं छान तयार वगैरे होऊन आपल्यावर एखादं गाणं चित्रित होतं आहे, मस्त वाटलं. आपली लाडकी क्षिती जोग हिच्याकडे जाते मी आता. क्षिती, मला माहिती आहे म्हणजे तुमच्या जोडीने आता तुम्ही इतके बंपर हिट सिनेमे दिलेले आहात की म्हणजे आता तो प्रश्न काय कसं एकत्र असं काही विचारणार नाही आहे. पण अर्थात यावेळची मजा वेगळी आहे. जसं हे बहीण भावाची नाती आहेत आणि याच्यातनं हे सगळा घाट एकत्र तुम्ही घातला. तर आता या सिनेमात आणि ती तायडी आहे ती तर म्हणजे धमालच आहे. अशी तायडी मला वाटतं अनेकांची असतेच, त्यामुळे सगळ्यांना आपल्या ताईची आठवण येत असेल. तर ही ताई कशी आहे? खूप छान. एक म्हणजे ह्या सिनेमातला हा रोल मी हक्काने मागून घेतला आहे. माझी फार इच्छा होती की मला तो करायला मिळावा आणि मी हे म्हटलं की मला करायचंच आहे. म्हणजे तू काम बघ, तू वाचन बघ, नाही आवडलं तर गोष्ट वेगळी आहे, पण आय रिअली वॉन्ट टू डू दिस. सिद्धू आणि मी भाऊ बहीण दिसत नसलो तरी त्याला मी धाकट्या भावा इतकंच सतत बोलत असते. ते रिलेशनशिप साधारण तसं आहे. अमेय आणि माझं फार प्रेमाचं नातं आहे. खरं नाही, खरंच प्रेमाचं आहे. फक्त आमचा दोघांचाही मूळ स्वभाव हा म्हणजे सतत समोरच्याला सरळ बोलण्याचं नाही आहे. त्यामुळे ते आमच्यातला एक दुवा आहे तो आमचं असं असणं. सो ही तायडी ह्या दोघांची साकारताना मला खूप मजा आली. त्यांना म्हणजे अमेयाला खूप असं धाकटा भाऊ म्हणून वाईट वागवलंय खरं तर या सिनेमात. आणि सिद्धूची आणि माझी भांडणं आहेत खूप. तर ती भावंडांच्यात मी माझ्या कझन्स बरोबर वाढलेली आहे पुण्याला असताना. त्यामुळे जरी मला सख्खं कोणी नसलं तरी मी हे सगळं खूप जवळून पाहिलं आहे. त्यामुळे त्या माझ्या ज्या मोठ्या बहिणी आहेत त्यातल्या माझ्या कझन्सना अनेक वेळेला होणार आहे हे हिने माझ्यासारखं केलं आहे हे असं मी खूप माझ्या मोठ्या बहिणींना रेफरन्स म्हणून ठेवलं होतं डोक्यात. आणि मला तायडी हे आय थिंक इट्स बाय फार माय बेस्ट. म्हणजे आय रिअली लाईक दॅट कॅरेक्टर. बेस्ट असतात अगं, म्हणजे त्याच्यातनं कसं निवडावं. पण नाही, जोक सपाट. पण अर्थात ही जी आता तुम्ही म्हणता की ती भावंडांची गंमत जास्त असणार आहे आणि एकीकडे लग्न सराईसुद्धा आम्हाला दिसती. अगदी हळदीपासून ती सुंदर सगळी गाणी पण छान छान आहेत. मला लग्नाच इथे 2 कपल्स आहेत माझ्यासमोर. तर मला त्यांना आणि अर्थात हे आपले ऑनस्क्रीन आहात येस, पण तू खऱ्या आयुष्यात मॅरिड असल्यामुळे तो अनुभव तुझ्या गाठीशी असल्यामुळे मला एक विचार की जेव्हा लग्न ठरायचं असतं म्हणजे लग्न ठरायच्या आधी कधी करणार ग लग्न, कधी करणार ग लग्न, असं सगळेच विचारत असतात नातेवाईक. म्हणजे तो एक ते अनेक वर्ष काहींचं चालतं, काहींचा तो 6 महिन्यात तो सिलसिला संपतो की बाबा तोंडबंद करतो आपण त्यांची. तर असं काही तुमच्याबरोबरही घडलं होतं का? कारण तुमचं लग्न जेव्हा ठरलं होतं तेव्हा लोकांना कळायला लागलं होतं मला वाटतं, फोटो वगैरे इन्स्टा जे काय असेल. तर असे काही अनुभव होते कधी करणार लग्न असे मागे लागलेले? हो. पण हेमंत आणि मी एकत्र भेटलो त्याच्यानंतर तेवढा प्रश्न विचारायला आम्ही वेळच दिला नाही. आम्ही ऑक्टोबरमध्ये भेटलो 2011च्या बरोबर ना, आणि 2012 डिसेंबरला आम्ही लग्न केलं. 2012 एप्रिलला मी एंगेजमेंट केली की कधी करणार म्हणेपर्यंत आम्ही म्हटलं एप्रिलमध्ये एंगेजमेंट, डिसेंबरमध्ये लग्न. पण त्याच्या आधी खूप झालं हे. म्हणजे अगदी 23-24 झाल्यापासून माझ्या घरी सुरू होतं. एक अमेरिकेचा मुलगा आलाय, एक इथला मुलगा आलाय, कधी करणार. ते जरा इरिटेटिंग असतं, पण आम्ही तो नाही चान्स दिला लोकांना. त्या सगळ्या अमेरिकेच्या, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाच्या मुलांना तुम्ही नंतर भेटा रे, एवढंच म्हणावं असं वाटतं. नाही, जे लोक असं सतत मागे लागतात त्यांना एवढंच सांगावं असं वाटेल की तुमचं तुम्ही बघा ना यार, चांगला मुलगा मिळाला की लग्न करा. वय डज नॉट मॅटर. मला असं वाटतं की ज्याची त्याची योग्य वेळ असते. एकतर मानसिक तयारी पण व्हावी लागते ना, नुसतंच वय झालं म्हणजे आता लग्न करून टाका असंही नसतं. दिवस सरले पाहिजेत, करेक्ट. आणि तुम्हाला आतून वाटलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीबद्दल वाटलं पाहिजे. बऱ्याचदा अरेंज मॅरेज असेल तरीसुद्धा ते फिलिंग यायला सुद्धा वेळ जातो. सो मला वाटतं की ज्याची त्याची वेळ असते ती येऊ द्यावी. सो हे जे असतात ना, हे आत्या, मामा, काका, काकू, करा रे आता, उरकून टाका, बार उडवून टाका. आणि बार उडवल्यानंतर तेही असतं, मग बातमी कधी.
तर मला असं होतं तुम्ही सांगा आधी बातमी तुमची, आमच्या मागे लागू नका. त्यामुळे हे हे जे सगळे आपले नातेवाईक आहेत ना, त्यांना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की वेळ द्या जरा, तुम्ही श्वास घ्या, इतरांना सुद्धा श्वास घेऊ द्या. असं विचारतात ना तेव्हा. मग बातमी कधी? माझे असे कोणीच नातेवाईक नाही म्हणजे बातमी कधी रे एवढंच विचारलंय. एवढं कधी? अरे यार हे काय घडलं आता. नाही असं मीच विचारायचो. जाऊ दे, मला जसं आपल्याला 4थी 5वी 6वीत काय शिकलो होतो ते आठवत नाही. मला जुनी पाठ्यपुस्तकं आपण परत उघडत नाही. कारण आताचं पाठ्यपुस्तक इतकं मोठं आहे, त्याची पानं वाढतच जात आहेत दिवसेंदिवस, तरी मला काही ते जमत नाही आहे. काही नाही ग, मी एक उगाच टाइमपास म्हणून ते रील केलं होतं. पण मला कधी कधी असं खरंच होतं की सिद्ध्या इतका, ते बघा आताही तो आगाऊ वागतोय, इतका आगाऊ वागतो. आणि म्हणजे हेमंत सरांनाही हे व्यवस्थित माहिती आहे, क्षितिजाईलाही व्यवस्थित माहिती आहे, कारण सेटवर त्यांना तेवढाच त्रास दिला आहे त्यांनी जेवढा मला तो घरी देतो. सो आम्हाला एकत्रितपणे असं वाटतं कधी कधी की देऊया, एक छान कॉफी करून देऊया सिद्ध्याला. मला होतं नाही, मला तुझ्याबद्दलही होतं, त्यामुळे दोघांबद्दल काय असे फान कंटे. मला अमेयबद्दल नाही होत. हा, ते सतत त्याला म्हणावं असं वाटतं मला, खड्ड्यात जा. ते आहे सिद्धू हॅज दॅट हे की कधी कधी असं वाटतं करकचून चिमटा काढावा सिद्ध्याला. कुठला? नाही, आमचाच तो डायलॉग आहे. काय सारखी काय ग किरकिर लावली. फालतूचं लेक्चर देऊ नको मला. खड्ड्यात जागा. सुंदर. हेच आहे, हेच. आणि हेच खरं खुरं संभाषण आहे. हे इन रिअल संभाषण आहे आमचं. आम्ही विचारायचो त्याला काय डायलॉग कधी. मला ॲक्च्युली खरंच नातेवाईकांनी कधीही प्रश्न विचारला नाही लग्न कधी करणार आहेस, कारण त्यांना हीच चिंता होती की मला 2 वेळेसचं जेवण तरी मॅनेज होतं आहे का, स्वतःच्या पायावर हा उभं राहील का. कारण आता ह्याचं स्वतःचंच काही होत नाही आहे, तर हा आता लग्न करून परत कुठे अजून संकट, असं त्यांना वाटतं. मला खरंच कोणीच कधी विचारलं नाही की लग्न कधी करणार आहेस. त्या लकी म्हणजे त्यांचा विश्वासच नव्हता माझ्यावर कोणाचा, त्यामुळे नसेल विचारलं. पण झालंच, म्हणजे आम्ही बरीच वर्ष डेट करत होतो, त्यामुळे मी शूटिंगच करत होतो मुंबईत, मला सुट्टी मिळत नव्हती. आमच्या घरच्यांनी आपापसात वेळ ठरवली भेटायची आणि ते भेटलेच. आणि मला फोन आला साजिरीचा की आपलं लग्न ठरलं आहे आज, असं फोन केला मला. त्यामुळे कारण त्यांचं असं झालं की आता तुम्ही तर काही पुढाकार घेऊन तारीख वगैरे ठरवणार नाही, आम्हाला माहिती आहे बरीच वर्ष तुम्ही डेट करताय, तर ठरवून टाकू, असा तो सगळा प्रकार होता. घरच्यांनी ठरवून लादलं माझ्यावर ते असं आपण म्हणूया. मुंबई युनिव्हर्सिटीमधनं परवाच माझं ग्रॅज्युएशन झालं फायनली झालं. आत्ता सध्या नाही, आता बघू पुढे काही वर्षात विचारतील, अजून नाही. मला ना खूप भावंड आहेत आणि मी माझे सगळ्यांच्या संगीतचे डान्स तर ठरलेले आहेत. अच्छा, नाही, माझ्या वयाची मुलं पण लहानच आहेत. नाही बापरे, नाही झेपणार नाही मला ते. मी हो ॲक्च्युअल फार बदनाम आहे मी, त्यामुळे तिच्यात कमी आहे. क्षितिताईच्या करिअरपेक्षा माझं वय कमी. किती आदर दिला पाहिजे मी तिला देते. त्यामुळे मला तिची चमची म्हणतो, पण मी तिला खूप आदर देते. काय बोलू आता. अगं तू असं सगळं सांगतात का इंटरव्ह्यू मध्ये. पण ते चांगलं आहे ना. आज फ्री प्रेस आहे. आज फ्री. आता जाता अजून एक प्रश्न आहे, जेणेकरून हेमंत डोमे यांनी आपल्याला अजून काही खाद्य द्यावं याच्यासाठी
की लग्नात काही कॅरेक्टर्स भेटतात. जसं आमच्याकडे काका होते जे प्रत्येक लग्नाला स्वतःच्या पण घातलं त्यांनी, दुसऱ्याच्याही लग्नाला ते पांढरी फर कॅप घालूनच दिसायचे. म्हणजे ते आले, फर कॅप दिसली की ते आले असं कळायचं. तर असे काही कॅरेक्टर असतात जे असे वेगळीच काहीतरी वेशभूषा करून येतात. असं कधी कुठल्याही लग्नात तुम्ही पाहिले असतील असं काही, किंवा एखाद्यांचं काहीतरी एक ठरलेलं असतं म्हणणं, काहीतरी एक बोलण्याची एक पद्धत असते, लकब असते काहीतरी. जसं आमच्याकडे कोणतरी म्हणायचं हां तर त्यामुळे, हां तर त्यामुळे, म्हणजे काही झालं की त्यामुळे, अरे कशामुळे कळत नाही. असं काही कॅरेक्टर्स ज्यांची काही बोलण्याची स्टाईल किंवा त्यांची वेशभूषेतली काही स्टाईल जी तुम्हाला लक्षात राहिली आहे. माझ्या गावाकडे म्हणजे माझ्या बाबांची एक आत्या होती आणि ती ना पिशवी घेऊन यायची लग्नात. म्हणजे ती जेवायला बसायची, एका पिशवीत बुंदी भरायची, दुसऱ्या पिशवीत लाडू भरायची, चपात्या, जे काही पुऱ्या आहेत ते ती डबा घेऊन जायची, म्हणजे 4-5 लोकांचा. आणि त्यावेळी ते प्रसिद्धच झालं होती, ती बघ आली बघ तिच्या हातात पिशव्या आहेत, ते बघ. आणि ती घेऊनच जायची. म्हणजे असेही काही नातेवाईक असतात. बरं, ती पिशव्या घेऊन जाताना हे नाही म्हणायची खूप छान आहे, घरी पोरांना घेऊन चालली आहे, जरा ह्याच्यात ना मीठ असतं ना तर चांगलं चवीचं लागलं असतं, हे बुंदीला साखर घातलेलीच नाही आहे. म्हणजे हे बोलून ती 2 पिशव्या भरून न्यायची. आणि मला वाटतं प्रत्येक लग्नात अशी माणसं असतातच की जे जेवून पोटभर असं म्हणतात, पण जेवण काही तेवढं ठीक नव्हतं, बाकी लग्न ओके झालं. नाही, माझ्या आठवणीत खरं तर अशी माणसं मला खूप माहिती आहेत, किंवा मला काही माझ्या मावश्या किंवा हे असंही माहिती आहेत की ज्या कितीही, म्हणजे जर ती नवरी खूप तयार झाली असेल तर ही काय अशी हिरोईनसारखी तयार झाली आहे, किंवा ती जर कमी तयार झाली असेल तर हे काय असं लंकेची पार्वती बनून आली आहे. मग त्यांनी काहीही केलं, बरं मुलीकडची असली तरीही ती नवरी कधीतरी शी इज नॉट प्रॉपरली ड्रेस्ड अकॉर्डिंग टू देम. हे मी खूप बघितलं आहे. काहीही करा, दे हॅव कंप्लेंट्स. आमच्याकडे म्हणजे फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमातली बरीचशी पात्र आहेत जी मला माझ्या फॅमिलीशी रिलेट होतात. आमची फॅमिली ही मी असं म्हणेन की एक अनऑफिशियल इव्हेंट मॅनेजर्स आहेत अख्खी फॅमिली. कारण प्रचंड मोठी फॅमिली आहे, जवळपास 120-130 लोकांची फॅमिली आहे. आणि कुठलाही इव्हेंट असेल तर आमचे घरचे जाऊन तो मॅनेज करू शकतात. म्हणजे समजा आता ह्या दोघांची आमच्या घरच्यांची तशी ओळख नाही, संबंध नाही, पण ह्यांनी आमच्या घरची जर 60-70 लोकं बोलवली तर ते सगळी सूत्र हातात घेऊन पंक्ती सगळ्या व्यवस्थित लागत आहेत ना, सगळ्यांना जेवायला मिळत आहे ना, अक्षता डिस्ट्रीब्यूट झाल्यात ना, पेढे डिस्ट्रीब्यूट झालेत ना, वधूवर सगळ्या रूम्स वेगळे, हां सगळे अख्खी फॅमिली. आणि हे खरंच खूप कौतुक आहे. आणि फक्त तेवढंच नाही, मी आता हा विनोद म्हणून नाही सांगत, पण असं कधी कोणाकडे काही कुणी गेलं, समजा वारलं, तर काय शोककळा असते, लोकांना पटकन सुचत नाही अशा वेळेस काय करायचं. अंतिम विधी असतात, पुढच्या काही फॉर्मॅलिटीज असतात, ते कशा कंप्लीट करायच्या. तर मी हे अत्यंत अभिमानाने सांगतो की आमची अख्खी फॅमिली, म्हणजे काकांची पिढी सगळी, वडिलांची पिढी, माझ्या वयातली माझी अनेक भावंडं, हे कुठल्याही प्रसंगी जाऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात. ते खूप कमाल आहेत त्या बाबतीत. सुखदुःखात धावून येणारे वाघ आहेत सगळे. अरे खरंच आहे, पण खरंच आहे खरं. त्यामुळे ते भारी वाटतं मला त्याबद्दल. हे जे कपल आहे इथे बसलेलं, यांचं लग्न तर म्हणजे भारतभर गाजलं होतं तेव्हा जेव्हा झालं होतं. त्या ढेपेवाड्याचे फोटो कुठे कुठे लागले, त्या वेशभूषेची कॉपी किती जणांनी केली, प्री वेडिंग झाले तुमचे फोटो बघून बघून लोकांचे. तर आता प्लीज तुमच्या लग्नाविषयी सांगाच, तो किस्से काहीतरी नक्की असतील. एक आठवण त्यांना विचारणार, लग्नातल्या एका समारंभात तुम्ही एकमेकांशी बोलत होतात की नव्हतात? हेमंत इज स्पेलिंग द बिन्स. काही नाही. लग्नाच्या आदल्या रात्री संगीत वगैरे सगळं झालं आणि आम्ही जिथे सगळे नाचत होते, सगळे वाटेल तसे नाचत होते. जे माझ्या नातेवाईकांनी जे नाच बघायला नको ते सगळे नाच बघितले होते. आणि त्याच्यानंतर सगळे हे झाले होते, जरा काय थकले होते बिचारे. कोणाला कुठं काही सुचत नव्हतं, काय करायचं, कुठं जायचं वगैरे, इतके थकलेले होते. तर आम्ही दोघं खूप थकलेलो होतो, खूपच जास्त नाचून नाचून फक्त. तर ते थकलो असताना आमचं झालं भांडण दोघांचं. तर ते भांडण वेगळ्याच कारणामुळे सुरू झालं. अगदी म्हणजे ते एवढंच होतं, त्याचं रूपांतर खूप मोठं झालं. आणि हे चाललेलं आहे पहाटे 3:30 वाजता. कारण हां, मग 3 तासांनी बसायचं आहे विधींना.
तर 3:30 वाजता आमच्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि एका पॉईंट नंतर हिच्या खोलीत हिच्या 2 मैत्रिणी होत्या त्या बाहेर आल्या, माझे भाऊ मित्र वगैरे बाहेर आले आणि आमच्या म्हणजे ते एका पॉइंटला असं विचारायला लागले की अलार्म लावू ना सकाळचा, म्हणजे आम्ही उठायचं आहे ना लग्नासाठी, तुमचं काय ठरतंय? त्यांना तिथेच ढेपे वाड्यात खोलीच्या बाहेर सगळ्यांना ऐकू गेली. सगळ्यांना ऑलमोस्ट, बाकी सगळे झोपले होते. पण मग ती भांडणं अशी ते जेव्हा सगळे बाहेर आले तेव्हा त्यांना हे ऐकू येत होतं, तुझे नातेवाईक बघ ना, आणि ही मला तुझे नातेवाईक बघ ना वगैरे, हे सुरू झालं होतं सगळं. ते कुठे कामं करतायत, अगं तुझे तर काहीच करत नाहीयेत वगैरे, हे सगळं अशी एक बाचाबाची सुरू झाली होती. प्रॉपर झोपलो होतो. पण हे लकी आहे कारण आमच्याही रिसेप्शनला आम्ही एकमेकांची भांडत होतो आणि बोलत नव्हतो रिसेप्शनमध्ये. सो संपल्यावर आम्ही एवढे दमलो की आम्ही एकमेकांशी बोलायला घेतलं, आता कुठे कंटिन्यू करा. हे सगळं भांडण चालू असताना मी यांच्यासाठी एक बंगला निवडला होता राहायला, आणि मी त्या बंगल्यावाल्याला सांगून ठेवलं होतं की सगळ्यांसाठी कॉट्स, सगळ्यांसाठी गाद्या आणि सगळ्यांसाठी प्रॉपर चांगली पांघरुणं, हे तू आणणार आहेस ना? तो म्हणाला हो, हे सगळं पॅकेजमध्येच आहे. तर मला रात्री 3 वाजता जो आमचा इव्हेंट मॅनेजर होता, भांडण चालू ऑलमोस्ट असं तापत असतानाच त्याचा फोन आला, अरे त्यांनी कॉट गाद्या काहीच नाही पाठवलंय. म्हणलं मग आता? तर म्हणलं नाही मी करतो काहीतरी मॅनेज. म्हणलं बरं. त्यात आमचं तुझे नातेवाईक बघ ना, तुझ्या यांनी तर काहीच नाही, हात पण नाही लावला त्या ताटलीला वगैरे, हे सगळं चालू होतं आमचं. आणि मग खूप भांडलं, नाही झालं सॉल्व्ह. आम्ही बसलो विधीला. झालं कारण आम्ही असे खूप भांडलो आणि मी म्हटलं खड्ड्यात जा रे, सेम जसा हा तिला म्हणलाय. आणि मी माझ्या खोलीत गेले आणि 5 मिनिटांनी तो आला ग बिचारा. मी ऐक ना, सॉरी माझं चुकलं. सो नेहमीप्रमाणे सिद्धार्थ चांदेकरांनी माफी मागितली आणि ते सॉल्व्ह झालं. असेल हे का राजसी येते नटवी कुठची. नाही पण कॅरेक्टर होय, मला तर वाटतं माझी आजीच असेल, कारण ती ना कोणाचंही लग्न असेल तरी इतक्या लेम आणि इतक्या लांब ती ते नंतर मंगलाष्टका म्हणायच्या असतात ना, तो ती एवढ्या गात्या, मी कुठे कुठे असे तोंड लपून असे विसे असतो आणि ती गातच असते. आम्ही एवढ्यांना तिला आजी बाज झालं. आणि ती सगळ्यांची नावं ती लिहून घेणार आधी, म्हणजे हा बॉस्टनचा काका, आणि मग ते असं बॉस्टनचे काका असं, नको करू नको करूस, सोडून दे. अरे खरंच आता आले बॉस्टनचे काका, अक्षता टाकाया कॅलिफोर्नियावरून. कमीत कमी 5 पॅरा म्हणल्याशिवाय ती थांबत नाही. सो माझी आजीच असेल कॅरेक्टर. हो तिला कौतुकाचं वाटतं की तिला कोण कोण पाठवतं, आणि तिचं झालं हे राजसी तुझंच पाठवताय ते मला. म्हणलं मला माहिती आहे माझं ते. उखाणा खूप आवडला, कारण जुन्या काळी असे मोठे मोठे उखाणे असायचे. म्हणजे अगदी मला आठवते की ते संगीत शारदा नाटकात एक उखाण्याचा सीन आहे, सगळे मोठे मोठे उखाणे आहेत, किंवा जुन्या काळी असं खूप असायचं. आणि आता आपण फक्त 2 ओळी उखाणे घेऊन आपलं तेही पाठ होत नाहीत कोणाला, असं असतं. तर तो उखाणा तू स्वतःच लिहिलायस त्याचं काही? नाही, मी तशा पद्धतीचे उखाणे बघितले होते, पण आता आपल्या पात्रांच्या दृष्टीने, म्हणजे अशा फॅमिलीमध्ये एक नवी मुलगी जेव्हा येते तेव्हा ती संपूर्ण फॅमिलीला जोडायचा प्रयत्न करणार. सो त्यामुळे त्या दृष्टीने ती सगळ्यांचं कौतुक करायचा प्रयत्न करते. आणि मला असं वाटलेलं की हा मोठा लांबलचक उखाणा घेण्याची तू म्हणालीस तशी पद्धतच आता गेली. आणि अजूनही आपण गावाकडे वगैरे गेलो तर आपल्या आज्या, आत्या, काकवा मोठमोठाले उखाणे, ते हंड्यावर हंडे 7 तर ते तर चालूच राहतं, माहिती आहे ना, ते हिट आहे. सो तसा तिचा हा उखाणा प्रचंड गाजला आणि चोख पाठांतर. हेमंतनी छान छान विचार केला यामागे, म्हणजे ते लग्न असणार आहे. आय एम शुअर आता माझी एक्साइटमेंट खूप वाढली आहे की कसं हे सगळं लग्न होणार आहे आणि काय काय मजा येणार आहे. जाता जाता आता तुम्हीच सांगा प्रेक्षकांना की काय अजून खास असणार.
तू आत्ता म्हणालीस म्हणून तुझ्या पॉईंटलाच थोडं पुढे नेत की मराठीमध्ये खूप कमी अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स किंवा गोष्टी येतात ज्याच्यामध्ये आपण अख्खा एक इव्हेंट पूर्ण सिनेमाभर सेलिब्रेट करतो. म्हणजे आपल्याकडे हिंदीत आपल्यासाठी हम आपके कौन किंवा हम साथ साथ हे आहे, पण आपला असा हम आपके कौन किंवा आपला असा हम साथ साथ हे आपल्याकडे नाही आहे. तर मला असं वाटतं की फर्स्ट क्लास दाभाडे हे मराठीचं उत्तर आहे हिंदी सिनेमांना, की आमच्याकडे पण आमचा हम आपके हे कौन आहे. नाही सी फर्स्ट क्लास दाभाडे 24 जानेवारीला आता रिलीज होतोय आणि एवढं नक्की सांगेन मी की मजा येईल अख्ख्या परिवाराला भेटून आणि त्यांना घेऊन येऊन सिनेमा बघायला. सो माझी खरंच विनंती आहे की प्लीज तुमच्या परिवाराला, भावंडांना, जे थोडेसे आपण कझिन्स म्हण किंवा सख्खेसुद्धा जे आता लांब गेलेले असतात, त्यांना आवर्जून फोन करा आणि त्यांच्याबरोबर सिनेमा नक्की बघा. कारण सिनेमा बघून झाल्यावर तुम्हाला त्या लांब गेलेल्या भावंडांची आठवण नक्की येणार आहे. हे असंच आहे की एवढं खळखळून हसवता हसवता टचकन डोळ्यात पाणी आणणारा सिनेमा आहे हा. नक्की बघा. 24 जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. 24 जानेवारीपासून येतोय चित्रपट, तुम्ही घ्या बसून. हा आपला लाफ्टर क्लब चालूच राहील, जो आपण नंतर कंटिन्यू करूया. नाही पण खरंच खूप मजा आली. नेहमी तुम्ही आले की मजाच येते आणि आय एम शुअर सिनेमात याच्या अजून 1000पट एंटरटेनमेंट असेल. आय एम शुअर अबाउट इट. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. फर्स्ट क्लास दाभाडे फर्स्ट क्लास सुपर हिट होऊ दे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.